मित्रांनो, मराठी सिनेमासृष्टीत लवकरच एक नवा आणि वेगळा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. लग्नाचा शॉट या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत अभिजित आमकर आणि प्रियदर्शनी इंदलकर. हा चित्रपट सध्या चर्चेत येण्याचं कारण म्हणजे नुकताच रिलीज झालेला यांचा टीझर पाहिल्यावर लगेच लक्षात येतं की हा चित्रपट लग्नाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे, पण तो नेहमी सारखा साधा असलेला नाही. चित्रपटात दाखवलेला लग्नाचा सोहळा, त्यामधली धावपळ, गोंधळ आणि हलकी फुलकी गंमत हे सगळं टीझर मध्ये स्पष्ट दिसतं. अभिजित आमकर आणि प्रियदर्शनी इंदलकर यांची ऑन स्क्रीन जोडी ही या चित्रपटाची खास जमेची बाजू ठरते. टीझर मध्ये दोघेही नवरा नवरीच्या वेशात दिसतात. पारंपरिक लग्नांचे कपडे, विधी, नातेवाईकांची लगबग आणि त्यात निर्माण होणाऱ्या मजेदार परिस्थिती या सगळ्याच गोष्टी चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावतात. या चित्रपटाचा टोन पूर्णपणे हलका, मनोरंजक आणि कुटुंबासोबत पाहण्याजोगा आहे. कोणताही गंभीर सामाजिक संदेश देण्यापेक्षा प्रेक्षकांना हसवणं आणि एंटरटेन करणं हा या चित्रपटाचा मुख्य उद्देश दिसतो. टीझर मधील संवाद खूपच साधे आणि रिलेटेबल आहेत. विशेष म्हणजे लग्नाबद्दल फक्त मुलीच्या भावना नाहीत, तर मुलाच्याही भावना असतात. हा मुद्दा अगदी सहज आणि विनोदी पद्धतीने मांडलेला आहे. अभिजित आमकर यांचा अभिनय नैसर्गिक वाटतो, तर प्रियदर्शनी इंदलकर यांचा सहज अभिनय आणि एक्सप्रेशन प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. दोघांमधली केमिस्ट्री टीझर पुरती तरी फ्रेश आणि चांगली वाटते. लग्नाचा शॉट हा चित्रपट कोणत्याही अफवांवर आणि वादांवर आधारित नाही, तर ते पूर्णपणे एक काल्पनिक पण वास्तवाशी जोडलेली कथा आहे. म्हणूनच हा सिनेमा सामान्य प्रेक्षकांनाही सहज आवडू शकतो. हा चित्रपट 6 फेब्रुवारी 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. लग्न, कुटुंब, नातेसंबंध आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ या सगळ्या गोष्टी आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट नक्कीच एक मनोरंजक अनुभव ठरू शकतो. आता प्रश्न एवढाच आहे की हा लग्नाचा शॉट प्रेक्षकांच्या मनावर नेमका किती प्रभाव टाकतो हे चित्रपट रिलीज झाल्यावर कळेल. तुम्ही हा चित्रपट जाऊन थिएटरमध्ये नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.